नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दोन चोरटे चोरी करण्यास गेले आणि जीव गमावून बसले। ही घटना अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून त्या दिवशी सकाळी 8-8:30 वाजण्याच्या दरम्यान परी फॅब्रिकेशनच्या दुकानासमोर दोन युवक जमिनीवर पडलेले तेथील लोकांना दिसले। एवढ्या सकाळी आणि संशयास्पद रीतीने ते पडले होते। त्यांच्या बाजूला रक्त पडलेले असल्याने पोलीस केस असेल म्हणून त्यांच्याजवळ कोणी जात नव्हते। परंतु ते दोघे ज्याच्या दुकानासमोर पडले होते त्या दुकानाच्या मालकाला कुणीतरी फोन केला की तुमच्या दुकानासमोर दोन व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत। हे ऐकताच त्या दुकानाचा मालक त्या ठिकाणी पोहोचला। त्यालाही दोन तरुण तेथे पडलेले दिसले। ते बेशुद्ध अवस्थेत पडले असावे असा त्याचा समज झाला। त्यांनी ताबडतोब अंबरनाथ पूर्व पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली की आम्ही त्या दोघांना उपचारासाठी सरकारी बीजी छाया हॉस्पिटल अंबरनाथ या ठिकाणी घेऊन जात आहोत, असेही त्याने पोलिसांना सांगितले। तसेच त्याने उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्या दोघांनाही रिक्षामध्ये टाकून रुग्णालयामध्ये घेऊन गेला। हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दोघांना तपासले असता ते दोन्ही तरुण मयत झालेले आहेत अशी माहिती त्यांना दिली। या गंभीर घटनेची माहिती तात्काळ उपस्थित असलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळविले। पोलीस पथकाने मयत तरुणाच्या शरीराची बारकाईने पाहणी केली असता त्यांच्या शरीरावर विविध ठिकाणी गंभीर अशा स्वरूपाच्या मारहाणीच्या खुणा दिसत होत्या। त्या दोघांचे शरीर काळे निळे पडले होते। त्यांच्या पायावर, पोटावर, डोक्यावर व्रण दिसत असल्यामुळे त्या दोघांचा कोणीतरी अज्ञात कारणावरून खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला। ते दोन तरुण कोण आणि कुठचे आहेत याचा तपास लावणे सर्वप्रथम महत्त्वाचे होते। त्यामुळे पोलिसांनी त्या तरुणाची ओळख पटवण्यासाठी आपल्या खबऱ्यांना कामाला लावले। पोलिसांनी चौकशी केली असता ते दोघेही सराईत चोरटे असल्याचे पोलिसांना समजले। दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला। त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळावर रक्ताची उलटी केल्याचे पोलिसांना दिसले। सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे देण्यात आला। पोलिसांनी मयत तरुणाची ओळख पटवली। त्यामध्ये मयत असलेल्यापैकी एकाचे नाव सूरज भैया निर्मल कोरी, वय वर्ष 22, राहणार शिवमंदिरजवळ, अंबरनाथ पूर्व, जिल्हा ठाणे, तर दुसरा सूरज मोहन परमार, वय वर्ष 25, राहणार प्रकाशनगर टेकडी, शिवमंदिर रोड, अंबरनाथ पूर्व, जिल्हा ठाणे येथील असून त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ त्यांच्या घरच्यांना या घटनेची माहिती दिली असता त्या दोन्ही कुटुंबातील सदस्य हे तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचले। पोलिसांनी दोन्ही तरुणाची सविस्तर माहिती घेतली असता ते सराईत चोरटे असून त्यांच्यावर अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या चोरीच्या गुन्ह्याच्या नोंदी असल्याचे समजले। 2 महिन्यापूर्वी ते चोरीच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगून बाहेर आले होते। पोलिसांनी त्यांना पकडले की ते जेलमध्ये जात असत आणि पुन्हा जेलमधून बाहेर आल्यावर त्यांचे हे उद्योग सुरू होते। त्यांना या गोष्टीचे काहीच वाटत नव्हते। सूरज भैया कोरी याला 2 भाऊ, 1 बहीण आहे। सूरज परमार हा त्याच्या काकाकडे राहतो। त्याला आई वडील नसल्याचे समजते। ते लहानाचे मोठे झाले आणि कमी शिकले असल्याने आपण कमी श्रमात जास्त पैसा कसा मिळेल याचा विचार करून ते चोऱ्याचा मार्ग करू लागले होते। आता मुळात प्रश्न असा होता की त्या चोरट्यांना कोणी मारले असावे याचा तपास करणे गरजेचे होते। म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी
या कामासाठी 3 टीम तयार केल्या होत्या आणि त्यांना तपास करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलिसांनी ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणच्या परिसरातील CCTV फुटेज तपासायला घेतले असता CCTVच्या माध्यमातून खरा प्रकार उघडीस आला। परिसरातील CCTV फुटेजच्या माध्यमातून हे 2 चोरटे नळाचे पाणी खिचण्याची मोटर खांद्यावर घेऊन पळत जात असताना त्यांच्या मागून चाळीतील नागरिक त्यांचा पाठलाग करताना दिसले। पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने यातील आरोपी शोधून काढले। त्यामध्ये चंद्रशेखर तुकाराम बिरादार वय वर्ष 33, बलभीम तुकाराम बिरादार वय वर्ष 21, अजित मोहन राठोड वय वर्ष 33 हे सर्व साईकृपा कॉलनी चाळ अंबरनाथ पूर्व या भागातील असल्याचे निष्पन्न झाले। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील चंद्रशेखर तुकाराम बिरादार आणि त्याचा भाऊ बलभीम तुकाराम बिरादार हे दोघे भाऊ त्यांचे आईवडील व एक बहीण यांच्यासह राहत होते। त्यांचे वडील गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात, तर तिसरा अजित मनोहर राठोड याचा जीन्स पॅन्ट बनवण्याचा कारखाना आहे। पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांना हकीकत अशी समजली की घटनेच्या रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान तो अंथरुणावर मोबाईल खेळत होता। तेवढ्यात त्याच्या चाळीतील घरासमोर कट्ट असा मोठ्याने आवाज आला म्हणून त्याने घरातील त्याच्या भावाला उठवले। बाहेर कशाचा तरी आवाज आला असे तो म्हणाला। तेव्हा तो आणि त्याचा भाऊ व वडील हे उठले आणि घराबाहेर आले असता त्यांच्या घरासमोरील पाणी खेचण्याची मोटरवर लावलेला पाईप तुटलेला त्यांना दिसला। 2 चोरटे तेथील मोटर खांद्यावर घेऊन चाळीच्या बाहेर पळताना त्यांना दिसले। ते पाहत असताना ते चोर चोर असा आवाज केल्याने चाळीतील सर्व लोक उठले आणि घराबाहेर आले। त्या सर्वांनी त्या 2 चोरट्यांचा पाठलाग केला। थोड्याच अंतरावर गेल्यावर लोकांनी त्या दोघांना पकडले आणि त्यांना काठीने मारायला सुरुवात केली। त्या 2 चोरट्यांना या तिघांनी इतकी बेदम मारहाण केली की ते जमिनीवर पडले। तेव्हा आजूबाजूचे लोक त्यांना म्हणाले की आता बस करा, त्यांना मारू नका, ते मरून जातील। मग त्या तिघांनी तेथील मोटर घेतली आणि जखमी चोरांना तेथेच सोडले आणि ते घरी आले। त्यांना वाटले की ते दोघेही थोड्या वेळाने तिथून उठून निघून जातील। त्यांच्या ध्यानी मनीही नव्हते की आपण या दोघांना इतके मारले आहे की ते मरून जातील, परंतु त्यांच्या दुर्दैवाने दोघेही जण या मारहाणीत मरण पावले। या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्या 2 तरुणांना त्यांचे करिअर सुरू होण्याआधीच तुरुंगात टाकले, तर अजित राठोड व दोघे सख्खे भाऊ या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे। तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे। पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता। धन्यवाद। जय महाराष्ट्र।